पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीतील 6 जण जेरबंद. 20 गुन्हे उघड. 1,47,870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे ओतूर पोलीस यांनी सांगितले. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. ओतूर पोलीस ठाण्यात हद्दीत 12 जुलैच्या सकाळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे व इतर हत्यारे तसेच 1,47,870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुणे अहिल्यानगर रोडवरील चोरेसजवळील बोलेरो जीप क्रमांक MS17 AJ 3075 ही दरोड्यासाठी येत असल्याची माहिती 12 जुलै रोजी सकाळी 9 वाजता ओतूर पोलिसांना मिळाली. सुका कावळा ते जुन्नर पिंपळगाव रोडवर नाकाबंदी केली असता पोलिसांनी सदर वाहनाला थांबविण्याचा इशारा दिला. यावेळी वाहनातील आरोपींनी पळ काढला. पोलीस निरीक्षक विनेश धोपडे यांनी चोर चोर अशी आरोळी देताच गावकऱ्यांनी पाठलाग करून एकाला पकडले तर उर्वरित 4 जण पळून गेले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ओतूर पोलिसांच्या पथकाने आलमगावचे डोंगर परिसर सापळा लावून आणखी 2 आरोपींना ताब्यात घेतले. उर्वरित 4 आरोपींना आलम, बल्लारवाडी, कोळवाडी परिसरातील नागरिक आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने नंतर ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेली आरोपी सोनू सिंह ठाकूर वय 30 तुळजाभवानी वस्ती कॅनॉलजवळ हडपसर पुणे. जिनू सिंह दुसाने वय 40 सहकार हॉस्पिटल मागे खोपोली शिक्रापूर जिल्हा पुणे. करण सिंह ठाकूर वय 27 साकोला फ्लॅट परभणी. पकार सिंह सिक्रापूर उर्फ दुसाने वय 40 गांधीनगर झोपडपट्टी अंधेरी. परमेश सिंह उर्फ कृष्णा ठाकूर वय 18 साकोला फ्लॅट परभणी. मंगळसिंह दुसाने वय 58 इरी जिल्हा परभणी याप्रमाणे आहे. चौकशीत या टोळीने महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरीचे एकूण 20 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात 2 दरोडे, 1 दरोड्याचा प्रयत्न, 2 जबरी चोरी, 13 घरफोड्या आणि 2 वाहन चोरीचा समावेश आहे. या आरोपींवर महाराष्ट्रासह तेलंगणा व इतर राज्यांमध्ये 50 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. शोध वाहन मालकाचे नातेवाईक यांनी घेतला असताना त्यांनी वाहनासह असलेल्या संशयित इसमांना विचारणा केली आणि त्यांच्यामध्ये वाद झाला. तर वाद झाल्यानंतर त्या ठिकाणी चोर चोर म्हणून ओरडल्यानंतर त्या गाडीतील सर्व जे इसम होते हे त्यांची आणि तिथल्या लोकांची झटापट झाली. त्यामध्ये गावकऱ्यांनी 2 लोकांना त्या ठिकाणी पकडलं होतं आणि इतर 4 आरोपी ही गर्दीचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून निघून गेले होते. त्यानंतर गावकऱ्यांमार्फत ही माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला भेटली होती आणि सदर घटनेबाबत आम्ही ही वरिष्ठांना या संदर्भातली माहिती दिली आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन हे डिव्हिजनमधील त्याचबरोबर LCBचे अधिकारी आहेत या संदर्भात त्यांना या संदर्भातली माहिती दिली. आरोपीचा शोध घेण्याकरता वेगवेगळी पथकं नेमली आणि सर्व दिशेला ती रवाना केली. त्याचबरोबर आलमे, बल्लारवाडी, कोळेवाडी आणि डिंगोरे या गावातील जे नागरिक आहेत, जसे पोलीस पाटील आहेत आणि जे सजग नागरिक आहेत, यांना सुद्धा अशा पद्धतीची घटना घडल्याची माहिती त्यांना देण्यात आली आणि त्यानुसार गावकऱ्यांनी सुद्धा आमच्या पथकांना त्या ठिकाणी मदत केली. तर काल इतर 2 आरोपींना काल ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आज सकाळी इतर 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. त्यांची नावे सोनू सिंग टाक हडपसर पुणे, जिलू सिंग दुधानी शेफाटा रायगड, करण सिंग टाक परभणी, पंकज सिंग शिकलकर उर्फ दुधानी अंबरनाथ, पापी सिंग टाक साकला प्लॉट परभणी, मंगल सिंग दुधानी राहणार परभणी. या नमूद आरोपींकडे चौकशी केल्यानंतर या आरोपींनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये संगमनेर, अहिल्यानगरमध्ये संगमनेर, नेवासा, लोणी, अंबेजोगाई बीड, निजामाबाद तेलंगणा, माकलूर तेलंगणा, निर्मल पोलीस स्टेशन तेलंगणा, आरमूर तेलंगणा, तळोजा नवी मुंबई अशा ठिकाणी 20 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहेत. हे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याचबरोबर या सदर आरोपींवरती महाराष्ट्र, तेलंगणा आणि इतर राज्यामध्ये 50 पेक्षा जास्त हे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर त्यामुळे दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या या सर्व 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्या 6 आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे PSI जाधव हे करत आहेत. सदर
कामगिरी हे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंग गिल सो अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा प्रमोद क्षीरसागर, दत्तात्रय गुंड पोलीस निरीक्षक जुन्नर, महादेव शेलार API LCB, ज्ञानेश्वर बाजगिरे API ओतूर पोलीस स्टेशन, युवराज जाधव पोलीस शिपाई ओतूर पोलीस स्टेशन, आनंद भवारी बायशीराम भवारी, धनंजय पालवे, सुरेश गेंगजे, दिनेश साबळे, नामदेव कांबळे, नरेंद्र गोराणे, देविदास खेडकर, दीपक साबळे, राजू मोमी, संदीप वारे, अक्षय नवले, महिला पोलीस हवालदार संगीता मध्ये, रेश्मा फापळे, पोलीस शिपाई मनोज राठोड, रोहित बोंबले, ज्योतिराम पवार, सुभाष केदारी, विशाल गोडसे, योगेश उकेडे, मपोशी काळे, त्याचप्रमाणे जुन्नरचे RCP पथक हे यांनी केलेले आहे. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी आलमी गावच्या डोंगर परिसरात राबवण्यात आलेल्या मोहिमेत बल्लाळवाडीचे ग्रामस्थ, आलमेचे ग्रामस्थ, कोळवाडी आणि डिंगोरे या भागातील नागरिक, पोलीस पाटील तसेच पत्रकार मित्र या सर्वांचे आम्हाला मोलाचे सहकार्य लाभलेलं आहे. पुढील तपास हा उत्तर पोलीस स्टेशन करत आहे.